क्रिकेटची बॅट घेऊन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच मैदानातून आपल्या क्रिकेटच्या करिअरला कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आज सचिन अख्ख्या जगभर माहिती आहे, ओळखला जातोय। सचिनची फिल्म आहे त्यामुळे एक्साइटमेंट शिवाजी पार्कवरती खूपच जास्त आपल्याला आढळून येते आहे। आणि फिल्मचा विषय काढला की आपण इथे बघतोय ही सगळी प्लेयर्स आहेत, कोच आहेत। सचिन सोबत अगदी सचिनला लहानपणापासून बघणारे प्रशिक्षक आपल्यासोबत आहेत। संगम जे आहेत आपल्यासोबत, ज्यांनी सचिन तेंडुलकरला अगदी लहान वयापासून किंवा त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून बघितलेलं आहे, त्यामुळे सुरुवात आपण त्यांच्याचपासून करूया। खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये। सचिनची फिल्म येते तर सगळ्यांनाच एक्साइटमेंट आहे। आपण सगळ्यांनी सचिनबद्दल बरंच ऐकले आहे, बरंच वाचले आहे, पण सचिनचं स्वतःचं असं म्हणणं आहे की काही माझे जे गुण आहेत, म्हणजे मी जे काय पद्धतीने क्रिकेट जशा पद्धतीने खेळलो किंवा मी काही सॅक्रिफायसेस केलेत की जे जगासमोर आलेले नाही आहेत, ते सध्या सगळं या फिल्ममध्ये चित्रित करण्यात येणार आहे। आणि त्या महान खेळाडूकडून शिकण्यासारखं खूपच आहे। या बऱ्याचशा पिढीने त्याचा गेम बघितला पण असेल, काही लोकांनी लाईव्ह बघितला असेल, या पिढीने कदाचित बघितला नसेल, पण ह्या फिल्मच्या द्वारे त्यांना खरा सचिन कसा घडला, मग ह्या मातीतच तो जन्माला आला, इथेच तो खेळायचा, पहिले इथे नेट प्रॅक्टिस करायचा, मग या इथे येऊन खेळायचा, मग तिकडे खेळायचा, मग त्याला स्कूटरवर घेऊन जायचे आणि मग ते आझाद मैदानावर जाऊन खेळायचा। आम्ही यांना सांगतो 1 तास प्रॅक्टिस करा तर हे लोक थकून जातात, पण तो एवढा लहान मुलगा वयाच्या 12व्या वर्षी सतत 4-4 तास प्रॅक्टिस करायचा। म्हणजे कठोर परिश्रम त्याने केलेले आहेत आणि त्यातूनच त्याला एवढं सक्सेस मिळालं आहे। सक्सेस मिळाल्यावर सुद्धा आज रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो अजूनही जमिनीवर आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि टेक्निकच्या दृष्टिकोनातून बघायला तर त्याच्यासारखा अजून फलंदाज झालाच नाही। असं काय आहे की सचिनकडे आहे आणि आम्हाला कळलेलं नाही, हा मोठा प्रश्न आहे। कारण 35-40 वर्ष सचिनची कुठलीही गोष्ट मुंबईत जगाच्या समोर आलं नाही, असं घडलेलं नाही। एवढे लोक, एवढे इंटरनेट सगळं, पण तरी सचिनचं असं म्हणणं आहे की काही माझ्या गोष्टी आहेत ज्या पर्सनल आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे मला वाटतं की जगात जास्त एक्साइटमेंट आहे कधी आपण त्या पर्सनल गोष्टी आम्ही पाहतो। म्हणजे आम्ही सचिनला एवढे जवळ असून सुद्धा आम्हाला काही गोष्टी माहिती नसतील तर खरोखरच ती बघण्यासारखी फिल्म असतील आणि यांच्यासाठी तर ते खूप इन्स्पिरेशनल असेल। आणि त्याची जी जर्नी तुम्ही बघाल त्याच्यातून मला वाटेल की असं काही लोकांना कळेल की खरं क्रिकेट काय आहे। काय सचिनकडनं शिकायला मिळतं तुला? सचिनची बॅटिंग टेक्निक्स, तो कसा बॅट पकडतो, तो कसा मारतो, मग म्हणजे तो किती पण त्याची तारीफ केली तरी तो डाऊन टू अर्थ आहे आणि सगळ्यांसमोर म्हणजे कधी पण म्हणजे स्वाभिमानीपणाने उभं राहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदेसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।